नमस्कार. तर आज मी ढोबळी मिरचीची ना चटपटीत अशी मस्त आहे ना, बेसन पीठ वापरून छान अशी ही भाजी बनवणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीची ही भाजी आहे आणि थोडंसं मी वेगळं वाटण करून ही भाजी बनवणार आहे. एकदा नक्कीच करून पहा या साध्या सोप्या पद्धतीतली ढोबळी मिरचीची ही भाजी. तर बघा, ही भाजी बनवण्याकरिता इथे ना मी 2 ढोबळी मिरची घेतलेल्या आहे बघा अशा पद्धतीने आणि मधोमध कट देऊन आपल्याला याच्यातले जे देठ असतं तर ते काढून घ्यायचं आहे आणि ज्या हे मिरच्यांमधल्या ज्या बिया असतात तर त्यासुद्धा मी इथे काढून घेणार आहे. जसं आपण भाजीसाठी ही मिरची कट करून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ह्या मिरचीचे ना कट करून घ्यायचे आहेत. तर ही शिमला मिरचीची भाजी बनवायला जितकी सोपी ना, चवीला देखील तितकीच छान अशी मस्त लागते. तर नक्कीच करून पहा. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला मात्र मस्त अशी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते. तर बघा अशा प्रकारे मी इथं ह्या मिरच्या आहे ना कट करून घेणार आहे. म्हणजे म्हणजे जसं आपण भाजीसाठी ही मिरची कट करून घेतो ना, त्याच प्रकारे हे बघा छोटे-छोटे असे चौकोनी इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत. तर बघा अशाच पद्धतीने मी इथं दोघंही मिरच्या छान मस्त एकसारख्या आहे ना कट करून घेणार आहे. आता तुम्हाला किती प्रमाणात ही भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं ह्या मिरच्या वापरू शकता. तर इथे ना मी आतपाव ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत पहा आणि अशा प्रकारे मी इथं सर्व काही मिरच्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर बघा एकसारखे मस्त असे आपले ह्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत. आता ह्या भाजीसाठी लागणारं छोटंसं एक वाटण तयार करून घेते. म्हणजे आणखीनच आपली ह्या भाजीला छान मस्त असं आहे ना चव येते. तर त्याकरिता इथं 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि हे वाटण आपल्याला थोडंसं आहे ना जाडसर असं आहे ना मिक्सरला आहे ना वाटून घ्यायचं आहे. तर पहा पाण्याचा अजिबात आपल्याला वापर न करता अशा पद्धतीतलं हे बघा थोडंसं मी इथं जाडसरच ठेवलेलं आहे हे वाटण आणि छान मस्त असं बनून तयार झालेलं आहे. इकडे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल मी थोडंसं जास्तीचंच वापरते. म्हणजे हे बेसन पीठ भाजायला ना थोडं तेल जास्त लागतं. तर जर तुम्हाला तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही नाही तर हे बेसन पीठ कोरडंसुद्धा भाजून घेऊ शकतात. आता हे बेसन पीठ आहे ना कमी गॅसवर छान मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे बेसन पिठाचा कच्चेपणा निघूस्तोपर्यंत आपल्याला मस्त 1 ते 2 मिनटं चांगलं याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा तेल आपण किती वापरलं होतं. तर ते सगळं ह्या बेसन पिठाने शोषून घेतलेलं आहे आणि जसं-जसं हे बेसन पीठ मस्त असं आहे ना ह्या तेलामध्ये भाजेल ना, तसं-तसं छान असं मस्त आहे ना, परत हे तेल सोडायला लागेल बघा अशा पद्धतीने. तर आता आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं, तर ते टाकून घेते मी. बेसन पीठ आपलं छान मस्त खमंग असं भाजून झालेलं आहे. तर इथं आपण सगळे साहित्य कच्चेच वाटण करून घेतलं होतं. त्याच्यामुळे आहे ना, सगळ्या साहित्याचा कच्चेपणा निघूस्तोपर्यंत आपल्याला छान असं मस्त आहे ना, हे परतून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं लागेल ते सुद्धा आपलं छान असं ह्या मसाला आहे ना व्यवस्थित परतून होईल. तर पाहू शकतात अशा पद्धतीने. आता जे काही आपण नेहमीच्या भाजीसाठी वापरतो बेसिक मसाले तर ते याच्यामध्ये मी टाकून घेते. तर अर्धा चमचा इथे मी हळद पावडर घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा आहे ना आपल्याला आहे ना लाल चटणी घ्यायची. तशी तर हिरवी मिरचीसुद्धा मी वापरलेली आहे. 1 चमचाभर गरम मसाला आणि 1 चमचाभर आमचूर पावडर. तर आमचूर पावडर वापरल्याने खूप छान मस्त अशी ना चटपटीत आपल्या ह्या बेसन मिरची बनवून तयार होते. तर पहा व्यवस्थित असे सगळे काही मसाले आपले मस्त असे परतून झाले आहेत. आता लगेच चिरून घेतलेली शिमला मिरची आपल्याला टाकून छान मस्त अशी ना ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे. तर ह्या मिरचीच्या भाजीमध्ये मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. अगदी वाफेवरच सुद्धा आपल्या ह्या मिरच्या पटकन अशा शिजून होतात. तर आता याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आणि छान मस्त आपल्याला हे मीठसुद्धा सगळ्या मिरच्यांना लागेल किंवा ह्या मसाला लागेल असं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनटं आपल्याला चांगली वाफेवर ह्या मिरच्या आहे ना शिजवून द्यायच्या आहेत. तर अधूनमधून मी ना 1 ते 2 वेळेस चांगल्या ह्या मिरच्या आहे ना मस्त अशा मिक्स करून घेतल्या होत्या. म्हणजे खाली जे आपलं बेसन पीठ आहे ना,
हे जळणार नाही किंवा मग मसाले वापरले आहेत ते सुद्धा खाली जळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाण्याचा आपण वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे ना 2-3 वेळेस चांगलं असं झाकण काढून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून आता सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि पाहू शकतात अशा पद्धतीने आपली छान मस्त अशी नाही शिमला मिरचीची चटपटीत भाजी बनवून तयार झाली आहे. तर चवीला तर खूप छान ही भाजी लागते. नक्कीच अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि ज्यांना शिमला मिरची नाही आवडत ते सुद्धा आवडीने खातात. इतकी चविष्ट ही भाजी बनली जाते. तर मग कशी वाटली आपली मस्त ही चटपटीत मिरचीची भाजी? तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.